नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर सरकारी नोकरीची सुवर्ण संधी पुन्हा एकदा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 11 एप्रिल 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या मार्फत सफाई कामगार पदाची भरती घेण्यात येत आहे. कायमस्वरूपी ही भरती असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे. या पदासाठी वेतन तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. त्यामुळे नक्की तुम्ही इथे प्रयत्न करू शकता. तर ही भरती किती रिक्त पदांसाठी होत आहे, शिक्षण पात्रता काय लागणार आहे, वयोमर्यादा काय आहे, अर्ज फी किती असणार आहे, अशी संपूर्ण भरतीबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एनएक्स मराठी YouTube चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा टेलिग्राम ग्रुपवर विचारू शकता. आपल्याला नक्की प्रतिसाद मिळेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या जाहिरातीवर आलेला तर यांच्या आस्थापनेवर खालील नमूद केलेल्या पदांकरिता उमेदवाराची निवड व प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे मागवल्या जात आहे. तर विस्तृत सविस्तर जाहिरात आणि अर्जाचा नमुना तुम्हाला जिल्हा सत्र न्यायालय नागपूर यांच्या ऑफिशियल संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या गेलेल्या आहेत. तर या संकेतस्थळावर भेट देऊन या भरतीबाबतची जी काही जाहिरात आहे, जी काही अर्जाचा नमुना आहे तो डाउनलोड करून या पदभरतीबाबत सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊन त्या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, जेणेकरून संपूर्ण पदासंबंधीची माहिती समजण्यास तुम्हाला कसली अडचण या ठिकाणी जाणार नाही. तर या ठिकाणी बघा, सफाई कामगार या पदासाठी ही पदभरती होत आहे. एकूण रिक्त पदांची संख्या बघू शकता. सध्या स्थितीमध्ये 6 रिक्त पदसंख्या इथे भरल्या जाणार आहे. तर पुढील 2 वर्षामध्ये 6 रिक्त पदसंख्या या ठिकाणी भरल्या जाणार आहे. तर टोटल मित्रांनो 12 रिक्त पदांची ही रिक्रुटमेंट या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर या पदासाठी वेतन तुम्हाला 15,000 ते 47,600 रुपये प्रति महिना असणार आहे. तर एक कायमस्वरूपी नोकरी तुम्हाला इथे उपलब्ध होत असून तुम्ही जर या पदासाठी एलिजिबल असाल किंवा अर्ज करू इच्छित असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. 11 एप्रिल 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख या ठिकाणी असणार आहे. ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यासाठी डिमांड ड्राफ्ट सुद्धा या ठिकाणी असणार आहे. तर कितीचा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी असणार आहे त्याची माहिती आपण पुढे इथे बघणार आहोत. या ठिकाणी बघू शकता या विभागाचा ॲड्रेस इथे देण्यात आलेला आहे. तर या विभागाच्या ॲड्रेसवर तुम्हाला स्पीड पोस्टद्वारे ऑफलाईन पद्धतीने अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघू शकता अर्ज सादर करताना मित्रांनो दिलेल्या अर्जाच्या लिफाफ्यावर तुम्हाला सफाई कामगार या पदासाठी अर्ज असे स्पष्ट लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखत जी काही होणार आहे त्याकरता उमेदवाराने सहखर्चाने हजर राहणे या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्यानंतर नियुक्ती व अल्पसूचीचे जे काही अधिकार आहे ती निवड समिती जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांनी स्वतःकडे राखून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे. तर या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्रता कशा प्रकारे असणार आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी बघू शकता उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. शैक्षणिक पात्रता या ठिकाणी कशा प्रकारे असणार आहे तर उमेदवार किमान 7वी इयत्ता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराची शरीरयष्टी सदृढ असावी. मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव पात्रतेमध्ये बघू शकता उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा या ठिकाणी अनुभव असल्यास इथे प्राधान्य दिले जाणार आहे. न्यायालयात काम करण्याचा अनुभव असल्यास विशेष प्राधान्य इथे दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे शिक्षण पात्रता आणि अनुभव पात्रता इथे देण्यात आलेली असून या दिलेल्या पात्रतेनुसार तुम्ही जर इथे एलिजिबल असाल तर नक्की इथे प्रयत्न करू शकता. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये वयोमर्यादा कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी बघा, खुल्या प्रवर्गासाठी किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी किमान वयाची अट 18 वर्ष तर कमाल वयाची अट 43 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी वयाची अट इथे देण्यात आलेली आहे या पदासाठी अर्ज करण्याकरता. त्यानंतर पात्र उमेदवारांकरता काही अटी व शर्ती आहेत. त्या अटी व शर्ती या ठिकाणी बघू शकता. उमेदवाराची चारित्र्य व वर्तणूक या ठिकाणी चांगले असावे. त्यानंतर उमेदवार करार करण्यास सक्षम असावा. उमेदवारास कोणतेही न्यायालय, एमपीएससी, यूपीएससी किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमची काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे. त्यानंतर उमेदवारास नैतिक अधपतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्यास फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवलेले नसावे किंवा उमेदवाराविरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित नसावा. अशा प्रकारची अट इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर उमेदवारास हयात असलेल्या पत्नी व पतीची संख्या एकापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर महाराष्ट्र नागरिक सेवा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र,
नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2005 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी। त्याकरता या ठिकाणी बघू शकता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र त्या उमेदवाराने अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारे काही अटी व शर्ती पात्र उमेदवारांकरता इथे देण्यात आलेल्या, तर या दिलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। त्यानंतर अर्ज शुल्क किती आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी बघू शकता सदर भरती प्रक्रियेसाठी 300 रुपये या ठिकाणी अर्ज शुल्क लागणार आहे सर्व प्रवर्गांकरता। तर या ठिकाणी बघू शकता डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट नागपूर यांच्या नावाने काढलेली 300 रुपयाची पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट या ठिकाणी तुम्हाला भरायचा आहे व त्या स्वरूपात तुम्हाला तो अर्जासोबत जोडून सादर करायचा। तर या ठिकाणी बघू शकता नॉन रिफंडेबल फी या ठिकाणी असणार आहे ही फी। तर अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जदाराचे अर्ज इथे विचारात घेतला जाणार नाही याची नोंद उमेदवारांनी करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो अर्ज शुल्क या ठिकाणी भरूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे त्याची माहिती सुद्धा इथे देण्यात आली आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतरच या ठिकाणी तुमची नावे शॉर्टलिस्ट केल्या जाणार आहे। त्यानंतर उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेकरता या ठिकाणी बोलावल्या जाणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता सुरुवातीला प्रात्यक्षिक परीक्षा, त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत या ठिकाणी घेतल्या जाऊन तुमची निवड इथे केल्या जाणार आहे। तर सुरुवातीला प्रात्यक्षिक परीक्षेकरता एकूण 30 गुण असणार आहे, पात्रतेकरता 15 गुण लागणार आहे। त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीसाठी एकूण गुण 10 असणार आहे, तर पात्रतेकरिता 5 गुण लागणार आहे। त्यानंतर वैयक्तिक मुलाखतीकरता 10 गुण, तर पात्रतेकरता 5 गुण, अशा प्रकारे या ठिकाणी गुणांची संख्या इथे देण्यात आलेली आहे। तर टोटल मित्रांनो 50 गुणांची ही निवड प्रक्रिया या ठिकाणी होणार आहे। त्याकरता पात्र होण्यासाठी 25 गुण इथे लागणार आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो निवड प्रक्रियेबाबत माहिती इथे देण्यात आलेली आहे। प्रात्यक्षिक चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता चाचणी करता बोलावल्या जाणार आहे आणि त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांकरता इथे वैयक्तिक मुलाखतीकरता बोलावल्या जाणार आहे। अशा प्रकारे काही सूचना इथे जाहिरातीमध्ये देण्यात आलेल्या आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकता अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे या ठिकाणी लागणार आहे त्याची सुद्धा माहिती इथे देण्यात आलेली आहे। तर या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्ही ज्या काही कागदपत्राची आवश्यकता आहे त्याची माहिती या ठिकाणी घेऊन त्या अर्जासोबत आपली कागदपत्रे या ठिकाणी जोडू शकता आणि त्या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता। त्यानंतर उमेदवारांकरता अतिरिक्त सूचना, या सर्व सूचना तुम्हाला वाचून काढायच्या आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे। तर सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे, जेणेकरून जे काही अर्जासाठी लागणारी एलिजिबिलिटी क्रायटेरिया, जी पात्रता आहे, या संपूर्ण संबंधीची माहिती घेऊन या ठिकाणी तुम्ही अर्ज त्या प्रकारे सादर करू शकता। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघा मित्रांनो सफाई कामगार या पदासाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध केल्या गेलेली आहे आणि या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना या ठिकाणी देण्यात आलेला आहे। तर हा अर्जाचा नमुना या ठिकाणी भरून तुम्ही त्या अर्जासोबत जी काही आपली शैक्षणिक कागदपत्रे आहे त्या जोडून या दिलेल्या ॲड्रेसवर तुम्ही अर्ज या पद्धतीने पाठवू शकता। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो हा अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे। माननीय प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय नागपूर यांच्या नावाने तुम्हाला अर्ज या ठिकाणी पाठवायचा आहे। तर सफाई कामगार या पदासाठी अर्ज अशा प्रकारे तुम्हाला लिफाफ्यावर लिहून घ्यायचा आहे। सुरुवातीला या ठिकाणी पासपोर्ट साईजचा फोटो या ठिकाणी चिकटवून घ्यायचा आहे। त्यानंतर उमेदवाराचे संपूर्ण नाव इथे भरून घ्यायचे आहे। त्यानंतर पत्रव्यवहाराचा पत्ता, नॅशनॅलिटी तुमची कशा प्रकारे आहे, उमेदवार महाराष्ट्राचा अधिवास आहे का ते लिहून घ्यायचं आहे। त्यानंतर मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे, दूरध्वनी क्रमांक, त्यानंतर ईमेल ID, लिंग कोणता आहे, धर्म कोणता आहे, त्यानंतर जात प्रवर्ग इथे टाकून घ्यायचा आहे, तुमचा जन्मदिनांक, उमेदवाराचे वय किती आहे ते टाकून घ्यायचे आहे, उमेदवाराची वैवाहिक स्थिती कशा प्रकारे आहे, हयात असलेल्या मुलांची संख्या इथे टाकून घ्यायची आहे, उमेदवार दिव्यांग आहे का, त्यानंतर शैक्षणिक पात्रता तुमचं जे काही शिक्षण झालंय ते इथे टाकून घ्यायचं आहे। सफाई कामगाराचा अनुभव या ठिकाणी असल्यास अनुभवाबाबत माहिती इथे भरून घ्यायची आहे। तुमची अतिरिक्त शैक्षणिक अर्हता इथे टाकून घ्यायची आहे, तुम्हाला माहित असलेल्या भाषेचे नाव इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर तुम्ही कोणत्या कार्यालयामध्ये काम करत आहात का सद्यस्थितीमध्ये ते इथे टाकून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो संपूर्ण माहिती अर्जामध्ये इथे दिलेली आहे। संपूर्ण अर्जामध्ये या ठिकाणी माहिती भरून उमेदवाराची स्वाक्षरी आणि त्याचे नाव इथे लिहून घ्यायचे। तर अशा प्रकारे इथे अर्ज इथे दिलेला आहे। त्यानंतर परिशिष्ट ब मध्ये चारित्र्य प्रमाणपत्र इथे देण्यात आलेले आहे। तर हे चारित्र्य प्रमाणपत्र भरून तुम्हाला अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे। त्यानंतर परिशिष्ट क मध्ये या ठिकाणी प्रतिज्ञापत्र इथे देण्यात आलेले। तर हे सर्व माहिती या ठिकाणी वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचे। तर जाहिरातीमध्ये या संपूर्ण सूचना इथे देण्यात आलेल्या या पदासाठी अर्ज करण्याबाबत या सर्व सूचना वाचूनच तुम्हाला या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा। तर अशा प्रकारे मित्रांनो सफाई कामगार या पदासाठी ही रिक्रुटमेंट टोटल 6 रिक्त पदांसाठी मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट नागपूर यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये याच पदासंबंधीची माहिती आपण थोडक्यात घेण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।